वाहतुकीचा भारत माता की भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी आहे प्रफुल्ल केदारे. कोणताही शासकीय प्रशासकीय अधिकारी कर्मचारी आपली संपूर्ण हयात प्रशासनाच्या या समाजाच्या सेवेकरिता अर्पण करतो आणि त्यानंतर त्याला अपेक्षा असते की लगेचच आपल्या जे निर्वाह भत्ता असेल किंवा ज्या थकीत देणी असतील ते त्याच्या पदरात मिळावं आणि आपलं पुढचं जे वार्धक्याकडे झुकणारं आयुष्य आहे ते सुखात जावं. त्यानंतरही अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात की त्या पार पाडण्यासाठी पैशांची गरज असते. परंतु उल्हासनगर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात काम करणारे अनेक असे निवृत्त कर्मचारी अधिकारी आहेत की ज्यांनी निवृत्त झाल्यानंतर देखील त्यांचा हक्काचा पैसा त्यांच्या म्हातारपणात त्यांच्या कामी येत नाहीये. अनेक आजारांनी ग्रस्त असतात, कोणाची लग्न आहेत, कोणाची शिक्षण आहेत, परंतु प्रशासनाला याचं कुठलंही धरबंधन नाही. यांच्याच हक्काचा पैसा यांना दर महिन्याला 2-2 हजार रुपये करून एखाद्या उपकारी भावनेने प्रशासन देत आहे. परंतु आता हे सर्व निवृत्ती अधिकारी कर्मचारी एका छताखाली आलेले आहेत आणि ही मागणी केलेली आहे की आमचे थकीत देणे हे तात्काळ द्यावे. यासाठी सामूहिक धरणं आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेले आहे. माझ्यासोबत आहेत भगवानजी कुमावत. नेमकी काय मागणी आहे तुमची? आमच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या एकूण 5 मागण्या आहेत. त्या 5 मागण्यापैकी आमची पहिली मागणी अशी आहे की आमच्या 7व्या वेतन आयोगापैकी महापालिकेला एकूण तुमचं थकबाकीपोटी निवृत्ती वेतन उपदान व रजारोकीकरण असे आमचे थकबाकी अजून महापालिकेकडे येणं बाकी आहे. त्याचप्रमाणे आमची दुसरी मागणी अशी आहे की आमचे सेवानिवृत्त जे 2 वरिष्ठ लिपिक आहे, एक श्री तानाजी पतंगराव आणि उमेश ठाकूर यांच्या रिटायरमेंटच्या वेळी त्यांनी 2 हे वेतनवाढी यांनी थांबवलेलं आहे. यांच्याच बरोबर एकूण 63 लोकांच्या वेतनवाढी आणि त्या सुरू आहे यांच्यात त्यांनी थांबवल्या. तर आम्ही पेन्शनमध्ये त्याचा थोडासा फरक पडतोय. आम्ही वारंवार याबाबत महापालिका प्रशासनाकडे लेखी पत्रव्यवहार केलेला असून सुद्धा आम्ही इतर आमच्या मागण्यांकरता आम्ही महानगरपालिकेला वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे, पण याची दखल कोणी घेत नाही. ठाकूर साहेब, पुढे प्रशासनाने पाऊल मागे घेण्याचं काय कारण होतं आणि कायद्याची विभागाची याच्यामध्ये काय भूमिका होती? कायद्याने विभागाचे राज असोकरने आमचं हे लढा सुरू केला होता. त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली ढाकणे साहेब असताना त्यांनी बरं आम्हाला यशस्वी त्यांनी लढा पूर्णपणे करून पाठिंबा पण दिला होता. पण प्रशासनाचा जो दिरंगाईपणा आलं त्यामुळे ते पूर्णतः जाऊ शकलं नाही. ते माझ्यासोबत आहेत बाळासाहेब नेटके, जे अग्निशमन विभागाचे प्रमुख होते. अनेक पदांवर या ठिकाणी भूमिका बजावली. अनेक आंदोलनं त्यांनी समोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न केला, पण आज त्यांनाच आंदोलन करावं लागतंय. नेटके साहेब, जर तुमची मागणी पूर्ण नाही झाली तर 21 तारखेपासून आमरण उपोषणाचा इशारा दिलाय तुम्ही. तुम्हाला काय वाटतं की प्रशासनाला तरी देखील जाग येईल असं वाटतंय का? सर, आम्ही यापूर्वी बराच पत्रव्यवहार केला, जसं कुमोद साहेबांनी सांगितलं, पतंगराव साहेबांनी सांगितलं. आता आम्ही ही आमची शेवटचा लढा आहे आणि आता आम्ही खरोखरच आमरण उपोषण करणार आहोत आणि सर्व पत्रव्यवहार करून देखील प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आम्हाला हा पावित्रा उचलावा लागला. उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये जे महापालिकेची सेवा करून सेवानिवृत्त झाले त्या कर्मचाऱ्यांना त्यांचे सेवानिवृत्तीनंतरचे जे देयक आहेत, जे त्यांचे प्रलंबित ड्यूज आहेत, ते देण्यासंदर्भामध्ये ह्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उपोषणाला बसायची वेळ येते. हीच मुळात लाजिरवाणी गोष्ट आहे. खरं म्हणजे या कर्मचाऱ्यांमध्ये टॅक्समध्ये काम करणारे जे लोक असतील, सुरक्षा विभागामध्ये, फायरमध्ये, अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणारे लोक यांनी आपली अतिशय प्रामाणिकपणे सेवा बजावली आहे आणि त्याचं फळ हे अशा पद्धतीचं जर का महानगरपालिकेच्या प्रशासनाकडनं मिळत असेल तर ती लाजिरवाणी गोष्ट आहे शहरासाठी. खरं म्हणजे मला या गोष्टीची कल्पना नव्हती. या सगळ्या गोष्टी सविस्तर मी समजून घेतो आणि महासभेमध्ये या लोकांचा विषय एकदम नेटाने लावणार असं मी या ठिकाणी आश्वासित करतो. महानगरपालिकेचं
जे बजेट आहे त्या बजेटमध्ये खरं म्हणजे कर्मचाऱ्यांना देयक देण्यासंदर्भात तरतुदीची गरजच नाही. कायदा आहे, कायद्यानुसार ह्या लोकांना देयक द्यायला पाहिजेत. कॉन्ट्रॅक्टरना द्यायला तुम्हाला 50-50, 100-100 कोटी आहेत आणि ह्या 30-32 कोटी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना द्यायला पैसे नाहीत. ही गोष्ट खरोखर खेदजनक आहे. प्रशासनातल्या आयुक्त असतील त्यांना भेटून मी या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा करतो आणि यांच्या लढ्याला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, शिवसेना अतिशय नेटाने हा प्रश्न लावून धरेल अशा पद्धतीचे यांना मी आश्वासित करतो. या संदर्भात आता अंबरनाथ मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर या ठिकाणी आलेले आहेत. साहेब, तुम्ही बघताय भर उन्हामध्ये ही ज्येष्ठ नागरिक सगळे उभे आहेत. पालिका त्यांचा वेगळ्या प्रकारे छळ करते. काय वाटतं तुम्हाला आणि या संदर्भात आता आपण काय पावलं उचलाल? आज उल्हासनगर महानगरपालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ती काय देयक असते 2016 पासून ते 7व्या योजनेचा डिफरन्स असेल किंवा त्यांचे प्रायव्हेट फंडमधले पैसे असतील की त्यांचा जो हक्क आहे तो त्यांना दिला पाहिजे होता. वेळोवेळी आयुक्तांकडे बैठका झाल्या, उपायुक्तांकडे बैठका झाल्या. त्यामध्ये शासन आयुक्तांनी आणि नगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्हाला देणं हे आम्हाला क्रमप्राप्त आहे, हे दिलंच पाहिजे, हे मान्य केलं आहे आणि तेही एका वर्षामध्ये देऊ हेही त्यांनी लिखित त्यांना दिलं होतं. परंतु त्यांना आज तक त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे ते ह्या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत. मी भेट दिली या संदर्भामध्ये सर्व माहिती घेऊन आम्ही आयुक्तांकडे गुरुवारी मी येणारच आहे आयुक्त मॅडमकडे. त्यावेळी जरूर यांचा विषय आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. आपण पाहू शकता या ठिकाणी उल्हासनगर महानगरपालिका जी आहे ती कंत्राटदारांची मोठमोठी बिलं पास करते, परंतु खऱ्या अर्थानं ज्यांना आर्थिक मदतीची गरज आहे, मदत म्हणण्यापेक्षा त्यांच्या हक्काचे पैसे आहेत ते त्यांना देण्यामध्ये मात्र प्रशासन किंवा इथल्या आयुक्त ह्या अत्यंत उदासीन दिसत आहेत. पतंगराव, काय सांगाल, किती वर्ष झाले तुम्ही तुमच्या थकीत देण्यासाठी इथे खेटा घालतात आणि काय प्रतिसाद मिळतोय? गेल्या 6 वर्षापासून आम्ही पत्रव्यवहार करतोय आणि 5-6 वेळा जवळजवळ माननीय आयुक्त, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्याशी आमच्या बैठका झाल्या, त्याचे इतिवृत्त दिलं आणि त्यावेळेला त्यांनी भिल्लारे यांच्या बरोबर एक संयुक्त बैठक झाली. त्या बैठकीत त्यांनी कबूल केलं होतं का येत्या मार्च 2025 पर्यंत तुमची सर्व देणी आम्ही पूर्ण करू. काही आर्थिक अडचण आली तर सप्टेंबर 2025 पर्यंत तुमची सर्व जी देणी आहे ते आम्ही पूर्ण करू. आता सप्टेंबर 2000 पूर्ण झालेलं आहे. आता जवळजवळ आता 2026 उजाडलाय ना, आतापर्यंत आमची काही देणी अजून त्यांनी दिलेली नाहीये. सांगाल तुम्ही म्हणताय की निवृत्त कामगारांचं मरण हेच का महापालिकेचं धोरण आणि आयुक्तांबद्दल तुमची एवढी उदासीनता म्हणजे आहे, नाराजी आहे का आयुक्तांवर तुमची? बरोबर नाराजी असणारच नाही. काही एवढ्या वर्षापासून आम्ही इतके काम केलेलं आहे नगरपालिकेमध्ये आणि त्याचं आम्हाला फळ काय दिलेलं आहे, आमचेच पैसे आम्हालाच येत नाही, म्हणजे आम्ही नाराज होणारच ना त्यांच्यामध्ये. या ठिकाणी निवृत्त कामगारांचा रोष वाढतो आहे. उन्हाचा पारा जसा वाढतोय तसा यांचा संताप देखील वाढतोय. याच्यानंतर देखील इथल्या आयुक्तांनाच्या काळजाला पाजर फुटणार आहे का आणि यांना यांची थकीत देणी मिळणार आहेत का, हा प्रश्न मात्र इथे अनुत्तरित राहतो.